12 जून 2025 अहमदाबादहून लंडनच्या दिशेने जाणारं एअर इंडियाचं विमान उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदात क्रॅश झालं। हे विमान जवळच्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला जाऊन धडकलं। या अपघातात विमानातले 242 आणि ग्राउंडवरचे 19 अशा एकूण 261 जणांचा मृत्यू झाला होता। ही घटना जगातल्या सर्वात मोठ्या विमान अपघातांपैकी एक मानली जाते। या अपघातानंतर चौकशी सुरू झाली। विमान नेमकं क्रॅश कसं झालं, यामागे काही घातपात होता का, या शंका विचारल्या जाऊ लागल्या। सुरुवातीला हा अपघात टेक्निकल फॉल्टमुळे झाला असं बोललं जात होतं, पण आता तपासानंतर एक धक्कादायक दावा समोर आला आहे। हा अपघात कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे झाला नव्हता, तर विमानाच्या इंजिनचं स्विच जाणून बुजून बंद केल्यामुळे झाला होता, असा दावा केला जातोय। यामुळे या विमान अपघाताला एक वेगळंच वळण मिळालंय। पण हा दावा नेमका कोणी केलाय? विमानाच्या इंजिनचं स्विच जाणून बुजून कोणी बंद केलं होतं? आतापर्यंतच्या तपासात काय काय समोर आलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी विमान अपघाताबाबत नवे दावे काय केले जात आहेत ते पाहूया। अहमदाबाद विमान अपघाताची चौकशी सध्या DGCA करत आहे। DGCAचा अहवाल अजून आलेला नाही, पण त्याआधी इटालियन मीडियाकडून अपघाताबाबत धक्कादायक दावा करण्यात आलाय। कोरियर डेला सेरा नावाचं इटलीतलं एक अत्यंत प्रतिष्ठित आणि सर्वात जुनं वर्तमानपत्र आहे। हे वर्तमानपत्र आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष ठेवतं। या न्यूजपेपरनं दावा केला आहे की हा अपघात टेक्निकल फेलियरमुळे झाला नव्हता, तर तो पायलटनं जाणून बुजून घडवून आणला होता। तपास यंत्रणा हाच अंतिम अहवाल तयार करत असल्याचं या न्यूजपेपरनं म्हटलंय। आता हा दावा कशाच्या आधारे केला जातोय ते पाहूया। हे अपघातग्रस्त विमान अमेरिकेच्या बोईंग कंपनीचं होतं, त्यामुळे DGCAला तपासात NTSB ही अमेरिकन सरकारची तपास यंत्रणा मदत करते। इटालियन मीडियानं भारत आणि अमेरिकेच्या तपास अधिकाऱ्यांमध्ये जे बोलणं झालं ते सूत्रांच्या हवाल्यानं सांगून हा दावा केलाय। रिपोर्टमध्ये म्हटलंय की इंजिनमध्ये फ्युएल सप्लाय बंद झाल्यामुळे हा अपघात झाला, पण टेक्निकल फेल्युअर नव्हतं, हे जाणून बुजून करण्यात आलं होतं। भारताच्या तपास यंत्रणेनं हा निष्कर्ष काढला असल्याचा दावा या न्यूजपेपरनं केलाय। अधिकारी आता लवकरच त्यांचा अंतिम अहवाल देतील असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे। रिपोर्टनुसार या अपघातासाठी विमानाचे पायलट सुमित सबरवाल यांना जबाबदार धरण्यात आलंय। रिपोर्टमध्ये म्हटलंय की तपासकर्त्यांचा दावा आहे एका पायलटनं इंजिनचा फ्युएल कंट्रोल स्विच बंद केला, ज्यामुळे विमानाची पॉवर गेली आणि ते जमिनीवर कोसळलं। परिस्थिती अद्याप स्पष्ट नाही, पण मुख्य संशय कॅप्टन सुमित सबरवाल यांच्यावरती आहे, कारण अपघाताच्या एका महिन्यानंतर समजलं ते डिप्रेशनमध्ये होते असं या रिपोर्टमध्ये म्हटलंय। खरं तर अपघात झाल्यानंतर सुरुवातीच्या तपासातच समोर आलं होतं की हा अपघात इंजिनमधला फ्युएल सप्लाय थांबल्यामुळे झाला होता, पण त्यानंतर प्रश्न निर्माण झाला की फ्युएल सप्लाय तांत्रिक कारणांमुळे थांबला होता की हे जाणून बुजून करण्यात आलं होतं। आता हे पायलटद्वारा करण्यात आलं होतं असं तपासात समोर असल्याचा दावा इटालियन मीडियानं केला आहे। गेल्या वर्षी जुलै महिन्यात AAIBनं आपला प्राथमिक अहवाल सादर केला होता। त्या अहवालात सुद्धा एका पायलटनं फ्युएल कंट्रोल स्विच बंद केल्याचा उल्लेख आहे। त्यावेळी कॉकपिटचं व्हॉइस रेकॉर्डिंग समोर आलं होतं। त्यात एक पायलट दुसऱ्या पायलटला म्हणतो, तुम्ही फ्युएल का बंद केलं? यावर दुसरा पायलट उत्तर देतो, मी हे नाही केलं। रिपोर्टमध्ये पुढे म्हटलंय की आधी विमानाचं डावं इंजिन बंद झालं, जिथे सहसा पायलट बसतात। त्यानंतर उजवं इंजिन बंद झालं, जिथे को पायलट बसतात। शेवटच्या क्षणी को पायलट क्लाइव्ह कुंदर यांची कंट्रोल स्टिक वरच्या दिशेने होती, ज्यावरून लक्षात येतं की ते विमान वरती उचलण्याचा प्रयत्न करत होते, पण कॅप्टन सुमित सबरवाल यांचं कंट्रोल स्टिक सरळ होतं। याचा अर्थ त्यांनी विमान उचलण्याचा प्रयत्न केला नव्हता। यावरून सुमित सबरवाल यांच्यावरती शंका घेतली जात आहे। AIBनं गेल्या वर्षी प्राथमिक तपासानंतर जो निष्कर्ष काढला होता त्याचा पायलट संघटनांनी निषेध केला होता। कॅप्टन सुमित सबरवाल यांच्या वडिलांनी सुद्धा हा अहवाल मान्य नसल्याचं म्हणत नव्यानं तपासाची मागणी केली होती। सोबतच त्यांनी सुमित सबरवाल यांच्या मेंटल हेल्थबाबत जे दावे केले जात होते ते घटस्फोटामुळे डिप्रेशनमध्ये होते किंवा त्यांना एन्झायटी होती असं जे म्हटलं जात होतं ते सुद्धा नाकारलं होतं। आता इटालियन मीडियाच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की अंतिम तपास अहवालात पायलटच्या मेंटल हेल्थबाबत आणखी माहिती मिळण्याची अपेक्षा आहे। या न्यूजपेपरने सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं की डिसेंबरमध्ये AAIBचे अधिकारी वॉशिंग्टनला गेले होते। त्यांनी NTSBच्या लॅबमध्ये विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा डेटा पुन्हा तपासला, तसंच कॅबिनच्या ऑडिओ रेकॉर्डिंगचीही सखोल तपासणी केली। ब्लॅक बॉक्सच्या डेटानुसार सुद्धा हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचा दावा फेटाळून लावलाय। ब्लॅक बॉक्सच्या डेटाचं जे टेक्निकल असेसमेंट झालं त्यात टेक्निकल बिघाडाऐवजी स्विच मॅन्युअली बंद झाल्याचा उल्लेख आहे, कारण अपघाताच्या वेळी दोन्ही इंजिन बंद होते हे समोर आल्याचं या न्यूजपेपरनं म्हटलंय। अमेरिकन तज्ज्ञांचं म्हणणं आहे की बोईंग 787चे दोन्ही इंजिन एकाच वेळी बंद पडले असं याआधी कधीही घडलं नाही। हे फक्त जाणून बुजून केलं किंवा अपघात झाला तरच घडू शकतं। अमेरिकन तज्ज्ञांनी बोईंग 787वर अनेक सिम्युलेटर टेस्ट केल्या,
पण त्यांना असं कोणतंही टेक्निकल कारण सापडलं नाही, ज्यामुळे दोन्ही इंजिन आपोआप बंद होऊ शकतात। आता या रिपोर्टनंतर तपास यंत्रणांनी विमान अपघातासाठी पायलटला जबाबदार धरल्याचं दिसतंय। यावर इंडियन पायलट्स असोसिएशन आणि कॅप्टन सुमित सबरवाल यांच्या कुटुंबानं तीव्र आक्षेप घेतलाय। अपघातासाठी मृत पायलटला जबाबदार धरणं अन्यायकारक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी बोईंग एअरलाइन ट्रेनिंग सिस्टीम आणि इतर कारणांची चौकशी करण्याची मागणी केली आहे। याच दरम्यान ब्रिटिश न्यूजपेपर द इंडिपेंडेंटनं दावा केला आहे की एअर इंडियानं पीडितांच्या कुटुंबियांनी भविष्यात खटले चालवू नये यासाठी त्यांना अतिरिक्त भरपाईची ऑफर दिली आहे। एअर इंडिया कुटुंबियांना सेटलमेंट मनी म्हणून एक्स्ट्रा 10 लाख रुपये देत आहे। काही जणांना 20 लाख रुपयांपर्यंत भरपाई दिली जाते, मात्र 130 पेक्षा जास्त कुटुंबांच्या लीगल टीमनं या ऑफरला नाकारलं आहे। या अपघाताचा तपास अजून पूर्ण झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। अजून तरी AAIBनं किंवा भारताच्या नागरी उड्डाण मंत्रालयानं या न्यूजपेपरच्या अहवालावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। त्यामुळे यात जे दावे करण्यात आले आहे त्यांना अजून पुष्टी मिळालेली नाही। सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला 3 आठवड्यांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। तसंच AIBच्या अहवालाच्या आधारे कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्याचा निर्णय घेतला जाईल असं न्यायालयानं म्हटलंय। त्यामुळे आता AIBचा अंतिम अहवाल कधी येतो आणि त्या अहवालातून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? पायलटनं जाणून बुजून फ्युएल स्विच बंद केलं असेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।